कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। अलिबाग तालुक्यातील राजकीय पटलावर एक मोठी आणि खळबळजनक घटना घडली आहे। आंबेपूर मतदारसंघाच्या हाय व्होल्टेज निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार रसिका केडी यांनी अत्यंत दणदणीत विजय संपादन केला आणि काल शेतकरी कामगार पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जात असून त्यांचा अनेक वर्षांचा अभेद्य बालेकिल्ला आता पूर्णपणे नेस्तानाबूत झाला आहे। या अत्यंत अटीतटीच्या लढतीत भाजपच्या उमेदवार चित्रा पाटील यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। विशेष म्हणजे अलिबाग पंचायत समितीच्या 4 महत्त्वाच्या जागांवर शिवसेनेने आपले वर्चस्व निर्माण करत भगवा फडकवला आहे। विजयी उमेदवार रसिका केणी यांनी आपल्या विजयाचं संपूर्ण श्रेय मतदारांच्या विश्वासाला दिलंय। कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत हा ऐतिहासिक विजय मोठ्या जल्लोषात साजरा केला। ताई, काय सांगाल, आज खऱ्या अर्थाने आपल्याला विजय मिळालेला आहे, कसा आनंद आहे? आनंद अश्रू देखील आपले वाहताना आम्ही बघितले, काय सांगाल? हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि सगळी ही राजा केणींची मेहनत आहे। आज इतके वर्ष केलेली मेहनत आज फळाला लागलेली आहे। एक गरीब घराण्यातला मुलगा आज शून्यातून उभा राहून इतक्यापर्यंत पोहोचलेला आणि आज ही सर्वसामान्य जनतेने जी विजयाची माळ माझ्या गळ्यात घातलेली आहे, तो मी सर्व विजय सर्व माझ्या गोरगरीब जनतेला अर्पित करत आहे। ताई, कशा पद्धतीने विकासाची खात्री द्याल जनतेला? जनतेने आपल्या ओंजळीमध्ये प्रचंड प्रेम मताच्या रूपाने टाकलेलं आहे। जनतेचा विकासाच्याच मुद्द्यातून मी ही निवडणूक लढवत होते आणि विकास काय असतो हे करून आता तुम्हाला दाखवणारच आहे। सर्व जनतेने हे बघायचंच आहे, वेट अँड वॉच। विकास हा काय असतो? राजा केणी हा एक ब्रँड आहे आणि विकास पुरुष आहे। त्याच्या माध्यमातून नक्कीच विकास आणि विकास आणि विकासच होणार। आमदार महेंद्र दळवी असतील किंवा सत्तेतील पक्षामधून आपल्याला निधी कशा पद्धतीने उपलब्ध होईल, त्या माध्यमातून विकास स्तोत्र कसा वाढेल? आमदारांचं तर ह्याच्यात खूप मोठं पाठिंबा आम्हाला असतोच नेहमीप्रमाणे आणि आता जिल्हा परिषद मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल असं मला नक्की वाटतं। आमदार निधी प्लस जिल्हा परिषद फंड याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या जेवढ्या समस्या, जेवढा विकास करायचा आहे तो करून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार। 2 वाघिणी जिल्हा परिषद गाजवणार असं देखील आपण सभेत म्हटलं होतं, काय सांगाल? नक्कीच 2 वाघिणी म्हणजे आमच्या मानसीताई दळवी नेहमीच आमच्या प्रेरणास्थान आहेत, माझ्या गुरु आहेत त्या, आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून नक्कीच मी जिल्हा परिषदेचा अभ्यास चांगल्या प्रकारे करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद काय असते हे जाणून घेऊन जिल्हा परिषद मधून माझ्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास कसा करायचा हे मी शिकून घेऊन नक्कीच सगळा विकास करणार आहे। भाई, काय सांगाल? आपण जिल्हा प्रमुख आहात आणि शिवसेनेला चांगलं यश मिळताना दिसतंय, काय सांगाल? सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या पारड्यात जास्तीत जास्त सीट कशा पडतील आणि ह्याचा जो रिझल्ट आम्ही घेत आहोत, त्यामुळे जिल्ह्यात 1 नंबरला शिवसेना आहे आणि सगळीकडे मतदान चालू, मोजणी चालू असताना सगळीकडे शिवसेनेचे सीट आघाडीवर आहेत। रसिकाताईंना प्रचंड बहुमत मिळालेलं आहे, कसं समाधान व्यक्त करताय जनतेचं? आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातली सर्वच माझ्या माता, बंधू, भगिनी, गरीब जनतेने जो आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कित्येक वर्ष घराणेशाहीची सत्ता होती आणि ती घराणेशाही या सामान्य जनतेने उलथवून टाकली, कारण बदल हा अटल होता। त्यामुळे जनतेने ही निवडणूक खांद्यावर घेतली होती आणि त्यामुळे जनतेचा जो मतदान रूपी आम्हाला जो विजय प्राप्त केला ते सर्व विजयामध्ये सर्व जनतेला आम्ही अर्पण करत आहोत। भाई, जिल्हा परिषदेमध्ये भगवा फडकेल असं आपण सांगितलं होतं, शिंदे शिवसेना आघाडीवर येईल आणि भगवा फडकेल असं आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं, कसा निकाल आहे? शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि भरतशेठ गोगावले, महेंद्रशेठ थोरवे, महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमध्ये शिवसेनेची सत्ता ह्या जिल्हा परिषदेवर येतोय असं चित्र सकाळपासून कॉन्टिन्युअस मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर दिसत आहे।